पालघर जिल्ह्यातील वसई नालासोपारा परिसरात बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीवर वसई क्राईम ब्रांच युनिट 2 ने मोठी कारवाई केली आहे। नालासोपारा पूर्व येथील गोनिवली परिसरातील एका घरात छापा टाकून बनावट प्रीमियम दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। या प्रकरणी धर्मराज बाबूलाल निषाद वय 55 वर्ष राहणार गोनिवली याला पोलिसांनी अटक केली आहे। क्राईम ब्रँचच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कमी दर्जाच्या स्वस्त दारूचे रासायनिक मिश्रण करून त्याला प्रीमियम ब्रँडचा दर्जा असल्याचा आभास निर्माण करत होता। यासाठी नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, झाकण आणि लेबल वापरून बनावट दारू बाजारात विकण्याचा प्रयत्न सुरू होता। या रेड दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू व साहित्य जप्त केले। मुद्देमालामध्ये जप्त झालेले साहित्य विविध प्रीमियम व्हिस्की ब्रँडच्या 368 भरलेल्या बाटल्या, 13 पिशव्या रिकाम्या ब्रँडेड बाटल्या, 1100 झाकणं, रासायनिक द्रव्याचे सुमारे 200 मिली प्रमाण, बाटल्या भरणे व सिलिंगसाठीचे उपकरण। या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 12 लाख इतकी असल्याने पोलिसांनी सांगितलंय। प्राथमिक चौकशीत आरोपीने दमन व गोव्याहून स्वस्त दारू आणून ती मिसळून पुन्हा पॅक करण्याचा व्यवसाय सुरू केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 318, 274 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नालासोपारा।